नमस्कार मित्रांनो, बरेच दिवसांना तुमच्या भेटीसाठी येतोय. मित्रांनो, बरेच दिवसात मी ब्लॉग टाकायला लागलोय, कारण का हॉटेलच्या कामामुळे ब्लॉग टाकायला वेळच भेटत नव्हता. काय म्हणायचं तुला तुझ्या? आज आपण ब्लॉग काढायला लागलोय. तुला काय बोलायचं आहे फॅमिलीला? तर युट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा तर विनायक दादा भानवते युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर सगळे कसे आहेत? मस्त मजेत. कारण की खूप दिवसात ना आम्ही युट्यूबसाठी एक ब्लॉग बनवायला लागलोय. तर कारण असंच आहे की आम्ही आपल्या भेटीसाठी एक नवीन हॉटेल चालू केलेलं आहे. हॉटेलचं नाव आहे रिस्टॉरंट आहे. तर तुम्ही नक्की एकदा आपल्या हॉटेलला भेट द्यायला या. भरपूर जण बोलत होते की दादा तुम्ही काय काम धंदा करताय का नाही. कमेंट मध्ये काय पण बोलायची, काय नाही ते बोलायची, काम धंदा करताय. पण मित्रांनो, आता आपण सध्या हॉटेल चालू केलेलं आहे खास तुमच्यासाठी. कारण का काय काय कमेंट येत होत्या, तर आम्हाला तुम्हाला भेटायचं कुठे यावं लागेल. आता कुठे यायचं तुम्हाला? डायरेक्ट आपल्या हॉटेलवर यायचं. हॉटेलचं नाव आहे हॉटेल रिल स्टार, ज्याच्यापासून पंढरपूर सांगोला रोड HP पेट्रोल पंपाच्या शेजारी रिल स्टार हॉटेल. तुम्हाला मी एकदम सोपा ऍड्रेस सांगतो, एकदम सोपा. पंढरपुरात आल्यानंतर सांगोला रोडला यायचंय. सांगोला चौकात यायचंय. सांगोला चौक. सांगोला चौकातून अवघं 4 किलोमीटर मोर आहे. सांगोला रोडनं मोर यायचं. 3 किलोमीटर 4 आहे. 4 ते 3 किलोमीटर मोर यायचं. मग तिथंच मस्तपैकी HP पेट्रोल पंप आहे. त्याच्याच शेजारी असा एक मोठा बोर्ड आहे आणि त्याच्यावर 2 ईडी बागडी, एक माणूस आहे आणि एक बाई आहे. ते हात जोडून अशी उभा राहिलेले, म्हणजेच मी आणि पूजा. हा, असा हात जोडून उभा राहिलेला आहे. तर मित्रांनो, ती हॉटेल रेस्टॉरंट हॉटेल आहे. लयच बेकार फॉर्मॅट चालू आहे. कसं काय ग? आणि आम्ही तिथं जेवायला गेलतो. आवाज येतोय बाळा, आवाज येतोय, आवाज येतोय. बंद कर. मग ज्याच्यापासून काय, ज्याच्यापासून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि तुमची आमची ओळख झाली, त्याच नाव आपल्या हॉटेलला दिलेलं आहे. आणि एक पहिलं व्हिडिओ टाकलेला बघा मित्रांनो मी, की आम्ही हॉटेल चालू केलं आणि त्यात कमेंट काय आली ती माहिती आहे का? हॉटेल बंद करा, लवकरच कुलूप लागेल. पहिल्याच व्हिडिओला निगेटिव्ह बोलू नका मित्रांनो. निगेटिव्ह बोलल्यानंतर आमचं मन दुखतं. एक तर तुम्ही पहिलं पण काय पण बोलत होता, आता मी तुमच्यासाठी आपण काय करतोय, काय तर काय ना काय नवीन असं. तर मित्रांनो, हॉटेलला फक्त आपल्या बोकडच मिळणार. आपण स्वतः बोकड कापतोय तिथं, जागच्या जागाला बोकड कापून मस्तपैकी तणका करतोय. आणि मटण खायला, हा, आणि मटण जेवायला यायचंय. मला अनुभव सांगण्यासाठी तर यायचंय तुम्हाला आपल्या हॉटेलला जेवायला, की माझ्याकडून काय चुकतंय, काय नाही, रस्ता क्वालिटी आहे का नाही. कारण का मला चेंजेस करत राहायचंय. तुम्ही एक माझी फॅमिली सदस्य आहे. तुम्ही जर मला सांगितलं की दादा तुम्ही हॉटेलमध्ये ही चेंज करा, ती चेंज करा, रस्सा चेंज करा, पीस चेंज करा, मटन चेंज, हे ते काय, परत तुम्ही आल्यावर सांगितलं पुढच्या वारीनं त्यात तुम्हाला चेंजेस मिळणार. कारण की आम्ही स्टार्टिंगला सुरुवात केली ना, त्यावेळेस आम्ही कामगार लावले नव्हते, काय राहायचे. आणि जे पहिल्यांदा हॉटेलमध्ये जेवायला आले त्यांनी जे चेंजेस सांगितले ते आम्ही केले. आणि आम्हाला पण जरा बरं वाटायला लागलं की हा, आपली माणसं आपल्या हॉटेलला जेवायला येतात, त्यात आमचं काय चुकतं ते आम्हाला सांगितलं. खूप भारी वाटतं की तुम्ही येता, भेट देता, भारी वाटतं. आणि तुमचा सपोर्ट, प्रेम असंच आम्हाला कायम राहिलं. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची पण आम्हाला गरज आहे. आणि मित्रांनो, आपल्याला गरजू मुलं पाहिजे, ती ज्यांना कामाची गरज आहे, त्यांना मी माझ्या भावासारखं हॉटेलवर सांभाळेल. निर्व्यसनी पाहिजे आपल्याला. आणि आपलं हॉटेल आहे फॅमिली, त्यामुळे शिव्या गाडी वगैरे आपल्याला तिथं चालत नाहीत. तर कोण गरजू मुलगा असेल, वेटर काम करणारे 2-3, तर आपल्या हॉटेलला बिनधास्त भेट द्या. पंढरपूरमध्ये जवळच्या आसपासचीच बघा, लांबच्या माणसाला परवडणार नाही. काय राहू पण शकताय आणि हॉटेलवरनं आपलं घरी येऊन जाऊन पण करू शकताय. तर जवळ आसपास असलं का नाही, मला पण बरं आहे आणि तुम्हाला पण बरं आहे. मग पूजा, अजून बाकी काय? की हॉटेल चालू केलं, कितवा दिवस आहे पूजा? आज हॉटेल चालू करून 8-9 दिवस झाले. दररोज बोकड किती जाते? दररोज आता होतो मी हॉटेलवर असतं कंटिन्यू. मी भाकरीला 2-3 दिवस होते. परत त्याच्यामुळं काही कारणामुळे मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलं की आपल्या हॉटेलला काही जण आलते, भेट दिली हॉटेलला. त्यांनी सांगितलं त्यासाठी ह्यांनी वेटर बघायसाठी गेले. 2 दिवस हॉटेल बंद ठेवलेलं. परत एक मावशी ह्यांनी कामाला लावलं, कारण माझा एक लोड पडायला लागला. आणि तेव्हापासून मी पोरांकडे लक्ष देते, जास्त हॉटेलवर नाही जात. आणि सगळी माहिती यांना माहिती आहे की तर आपली कमीत कमी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं रोजचं 1 ते 1.5 बोकड जाते. 2 बोकडं कधी कधी जाते ती. म्हणजे 7-7 दिवसात एवढा प्रतिसाद, रिस्पॉन्स इतकं मस्त भेटलाय. आणि मित्रांनो, असं जसं आता प्रेम करताय आमच्यावर, तसंच लाईफ टाईम आमच्यावर प्रेम करत राहा. कारण का तुमच्या सपोर्टची मला भरपूर गरज आहे.
मित्रांनो काय नाही, आपल्याकडे काय नव्हतं असते तू म्हणजे मी मिडल क्लास फॅमिलीतलंच आहे. काय नव्हतं माझ्याकडे, म्हणजे सगळं शून्यात नवर आलेलो आहे. स्ट्रगल करा मित्रांनो, कुणाच्या आशावर बस नका. एखाद्याच्या आशावर बसल्यानंतर आपलाच तोटा आहे. एक दिवस जरी वाया गेला तर आपल्या आयुष्यातला एक दिवस वाया जातोय. कसं आहे मित्रांनो, कष्ट करायचं, कष्टाला लाजायचं नाही. मग ते आपण काय काम करतोय ही सुद्धा माहिती. आता माझ्यापाशी एक वेटर आलता कामाला, ती टेबल पुसायला लाजत होता, काम करायला. पहिल्या दिवशी अक्षरशः मी टेबल पुसून आम्ही जेवायला स्वतः- ताट दिली ती. आम्ही स्वतः केले, कारण की स्वतः जर आपल्याला कमवायचं सुद्धा हा, कुठल्या जर कामाला लागायचं नाही. कमी- जर आपल्या लाईफ मध्ये काही तर बनायचं असेल ना, तर आपण स्वतः कष्ट केल्याशिवाय बनू शकत नाही. तरी तुम्हाला सगळ्यांना एक सांगणे, कुठलं पण काम करता नाही ना लाजायचं नाही. लाजलं ना माणूस काही करू शकत नाही. तरी कुठलं पण आपण जे काम करतो ना, की ही आपल्याला काय म्हणत असेल, आपण हे काम करतो ह्याचा विचार करायचा नाही. जर आपल्याला आपल्या लाईफ मध्ये काय तर बनायचं असेल ना, तर कोण काय बोलल, हे कोण काय बोलल ह्याचा विचार करत बसल ना, आपण तिथंच राहणार. आणि जे आपल्याला नावं ठेवतात ना, ती माणसं पुढे जाणार. त्यामुळे आणि मित्रांनो, लाजू नका आणि कुणाला लाजू लक्ष नका देऊ नका. आणि काम चालू ठेवा. मित्रांनो तुम्ही सांगतो, आपल्याकडं फक्त सर्व्हिस कमी पडते, जेवण क्वालिटी आहे. सर्व्हिसला कारण की वेटर कमी असल्यामुळे धावपळ होती. आणि पोरांचं नाही, म्हणजे सगळे जे आम्ही मुलं घेतलेत ना, ते आपले नवीनच आहे, ते घरातले जायचे पोरं, त्यामुळे पळापळ होती. त्यामुळे धावपळ होती, काय कळत नाही. तरी आम्ही सगळ्यांना विचारतो, काय चुकलं असेल तर सांगा. आमच्याकडनं काय कमी पडते ते तुम्ही सांगा आम्हाला. म्हणजे सर्व्हिस कमी पडते किंवा जेवणाची क्वालिटी कमी पडते, तर सगळे आपल्या म्हणून सांगतात. आम्ही त्यातनं सुधारणा करायला लागले. हॉटेल चालू नाही, तुम्हाला सांगू का, आजचा मला वाटतं 6वा दिवस असेल. कारण की 2 दिवस हॉटेल बंद होतं, 3 दिवस चालून आता परत 2 दिवसानंतर बंद ठेवल्यानंतर आता 3रा दिवस आहे. 6 दिवसात एवढा भारी तुमचं सगळ्यांचं सपोर्ट, प्रेम, आशीर्वाद मिळाले. हॉटेल चांगलं चालायला लागलं. फक्त एवढीच विनंती की जे तुम्ही बॅड कमेंट करताय, आमचं मन आता नाही ती बॅड कमेंट करत कोण. आणि काय केलं त्यावरती पहिले नाही काय का, त्या हॉटेलला की तिथं 2 दिवसात कुलूप लागेल तुमच्या हॉटेलला. मित्रांनो असं बोल ना, आम्ही नवीन बिझनेस चालू केलाय. एकतर मला सांगा, तुम्ही कमेंट वाईट करताय का? ज्या व्यक्तीने कमेंट वाईट केली, मी सगळ्याला दोषी ठरवत नाही, ज्या व्यक्तीने कमेंट वाईट केली, एकदा तुम्ही विचार करा माझ्या जागेला येऊन, किंवा तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही जर एखादा चांगला बिझनेस स्टार्ट केला, तुमच्या जर बिझनेस संदर्भात असं कोण निगेटिव्ह बोललं तर राग किती येईल मित्रांनो. तरी पण मी त्या गोष्टी सहन करतो, कारण काय गोष्टी असतात ते तुम्हाला समजत नसतं. पण समजून घ्या मित्रांनो, कारण काम मी तुमचा सदस्य मेंबर, फॅमिली मेंबर आहे. जर दररोज आम्हाला तुम्ही बघताय म्हणल्यानंतर आम्ही एक तुमचा फॅमिली मेंबर झालो. प्रत्येक वेळेस तुमच्या घरात असतो आम्ही. कुठं तर कोणतर मोबाईल घेऊन बसलेला तिथं तर दिसतो, नाहीतर इकडं तर दिसतो. पण मन तोडू नका आमचं. मन आता कसं आहे माझ्या मित्रांनो, तुम्हाला हॉटेलला जेव्हा यायला लागेल. हॉटेलचं नाव आहे रिस्टार हॉटेल, पंढरपूर, सांगोला रोड, HP पेट्रोल पंपाच्या शेजारी. हा तर बाबांनो यावाच लागते. हॉटेल रिस्टार, हॅशटॅग रिस्टार.